जय भीम. नमो बुद्धाय. आजच्या वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या वर्गामध्ये आपण दोन शिलालेख अभ्यासणार आहोत. तर त्यापैकी पहिला शिलालेख काय आहे बघूया. थेराण भयंत ईद देवस हती च हुआ दो हतीन स उपरिमा हतिमाच वेयिका दान. तर बघूया आपण त्याचं आपण देवनागरी लिपीमध्ये लिप्यांतर करून घेऊया. थेराण भयत ईद देवस ईद देवस हथी हथी च हुआ हुआ दो दो हथीन हथीन स स उपरिमा उपरिमा हथीमा हथीमा स वेयिका दान. वेयिका दान. तर अशा प्रकारे आपण देवनागरी लिपीमध्ये लिप्यांतर करून घेतलेलं आहे. तर हे शब्द कुठे संपतात ते बघूया. थेराण इथे शब्द संपला. भयत इथे शब्द संपला. ईद देवस इथे शब्द संपला. हथी च हुआ त्यानंतर दो नंतर हाथीन स उपरिमा हथीमा च वेयिका आणि दान. अशा प्रकारे आपण याचे शब्द कुठे संपतात ते अभ्यासलेलं आहे. तर आता या शब्दांचे मराठी अर्थ काय होत आहेत ते बघूया. थेराण 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 म्हणजे स्थविर. थेराण म्हणजे स्थविर. दुसरा शब्द आहे भयत. भयत म्हणजे बदंत. भयत म्हणजे बदंत. बदंत. त्यानंतर ईद देवस. त्यानंतरचा शब्द आहे ईद देवस. ईद देवस ईद देवस म्हणजे इंद्रदेव. ईद देवस म्हणजे इंद्रदेव.
विधदेवस म्हणजे इंद्रदेव. तर हे इंद्रदेव म्हणजे देवी देवतातले इंद्रदेव नसून हे स्थवीर भदन यांचं नाव इंद्रदेव आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतरचा शब्द आहे इंद्रदेवचा हथी. हथी, हथी म्हणजे हत्ती. हत्ती म्हणजे हत्ती. त्यानंतरचा शब्द आहे पुवा. त्यानंतरचा शब्द आहे पुवा. पुवा म्हणजे सुरुवातीचे. पुवा म्हणजे पूर्व किंवा सुरुवातीचे. पुवा म्हणजे सुरुवातीचे. पुवा म्हणजे सुरुवातीचे. त्यानंतरचा शब्द आहे दो. त्यानंतरचा शब्द आहे दो. दो म्हणजे दोन. दो म्हणजे दोन. त्यानंतरचा शब्द आहे हथीन. त्यानंतरचा शब्द आहे हथीन. तर आपण हथीनचा शब्द अर्थ इथे घेतलेला आहे हत्ती, त्यामुळे हा इथे काही शब्द अर्थ लिहित नाही. हथीन च उपरिमा. उपरिमा, उपरिमा म्हणजे वर आणि खाली, वरती खाली किंवा वर खाली म्हणतो त्याला आपण उपरिमा. उपरिमा म्हणजे वर खाली. उपरिमा म्हणजे वर खाली. त्यानंतर हातीमा. त्यानंतरचा शब्द आहे हातीमा. हातीमा म्हणजे तर हत्ती, बरोबर. तर त्याचा बी काय अर्थ शब्दार्थ लिहिण्याची आवश्यकता मला वाटत नाही, कारण इथे घेतलेला आहे तर आपण. हातीमा नंतर वेयिका. वेयिका म्हणजे वेदिका. वेयिका म्हणजे वेदिका. आणि शेवटचा शब्द आहे दान. हा कॉमन शब्द आहे, याचा अर्थ होतो धम्मदान. तर आपण आता या शिलालेखाचा मराठी अर्थ काय होतोय ते अभ्यासूया. मराठी अर्थ बघूया काय होतोय तो मराठी अर्थ. तर मराठी अर्थ असा होईल स्थवीर भदन इंद्रदेव. काय होईल? स्थवीर भदन इंद्रदेव. स्थवीर भदंत भदंत इंद्रदेव यांनी यांनी काय केलंय? सुरुवातीचे दोन हत्ती. सुरुवातीचे दोन हत्ती सुरुवातीचे दोन हत्ती
आणि त्या हत्तीच्या आणि त्या त्या हत्तीच्या त्या हत्तीच्या वर व खाली असलेल्या वर व खाली असलेल्या वर व खाली असलेल्या वेदिकेचे धम्मदान दिले. कशाचे? वेदिकेचे वेदिकेचे धम्मदान दिले. तर अशा प्रकारे या पहिल्या शिलालेखाचा आपल्या मराठी अर्थ होतो. तर आजच्या अभ्यासातील हा पहिला शिलालेख आपण अभ्यासलेला आहे. तर लगेच आपण दुसरा शिलालेख अभ्यासायला घेत आहोत. तर आजच्या पाठातील आपण पहिला शिलालेख अभ्यासलेला आहे. तर हा दुसरा शिलालेख बघूया काय आहे तो. सोपारका भयतान गमुतरियान समानयस थेरस मातुलस अंतेवासीस भानकस नदा पुतीस सातिमितस माता पितूय थबोदान मूल. तर आपण याचं देवनागरी लिपीमध्ये लिप्यांतर करून घेऊया. सोपारका भयतान भयतान गमुतरियान गमुतरियान समानयस समानयस थेरस थेरस मातुलस 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 अंतेवासीस 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 भानकस 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 नदा पुतीस नदा पुतीस सातिमितस सातिमितस
सतिमितस माता पितूय माता पितूय थबो दान थबो दान आणि शेवटचा शब्द आहे मूल मूल तर अशा प्रकारे आपण देवनागरी लिपीमध्ये लिप्यांतर करून घेतलेलं आहे. तर याचे शब्द कुठे संपत आहेत ते बघूया. सोपारका भयतान धमुतरीयान त्यानंतर समानयस त्यानंतरचा शब्द आहे थेरस त्यानंतर मातुलस त्यानंतर अंतेवासीस त्यानंतर भानकस त्यानंतर नदा पुतीस सातिमितस माता पितूय थबो आणि हा दानम हा कॉमन शब्द झाले पुढचे. तर अशा प्रकारे आपण शब्द कुठे संपतायत ते अभ्यासलेलं आहे. तर आता या शब्दांचे मराठी अर्थ काय होत आहेत ते अभ्यासूया. तर बघूया. सोपारका सोपारका म्हणजे हे शहराचं नाव आहे. हल्ली त्याला आपण नाला सोपारा बोलतो. काय सोपारका म्हणजे नाला सोपारा किंवा सोपारा जरी फक्त बोललो तरी चालेल. प्रचलित शब्द आहे नाला सोपारा. आजचा हा प्रचलित शब्द आहे नाला सोपारा. त्यानंतरचा शब्द आहे भयतान 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 म्हणजे बदंत भयतान म्हणजे बदंत. त्यानंतरचा शब्द आहे धमुतरीयान धमुतरीयान याचा मराठी अर्थ होतो धमुतरीय धमुतरीय. धमुतरीय त्यानंतरचा अर्थ त्यानंतरचा शब्द येतोय समानयस त्यानंतरचा शब्द येतोय समानयस. तर या समानयसचा अर्थ होतोय समानयस. समानयस म्हणजे आदरार्थ. समानयस म्हणजे आदरार्थ. समानयस म्हणजे आदरार्थ. त्यानंतरचा शब्द आहे थेरस त्यानंतरचा शब्द आहे थेरस
थेरस म्हणजे स्थविर, थेर म्हणजे स्थविर, थेरस म्हणजे त्याचा अर्थ होईल स्थविर, त्यानंतरचा शब्द आहे मातुलस, मातुलस. मातुलसचा अर्थ काय होतो? मातुलस म्हणजे मामा, मातुलस म्हणजे मामा. मातुलस म्हणजे मामा. त्यानंतरचा शब्द आहे अंतेवासीस, अंतेवासीस. अंतेवासीस, अंतेवासीस, अंतेवासीस म्हणजे शिष्य, अंतेवासीस म्हणजे शिष्य. त्यानंतरचा शब्द आहे भानकस, त्यानंतरचा शब्द आहे भानकस. भानकस म्हणजे या आधीच्या शिलालेखामध्ये भानकस हा शब्द आपण अभ्यासलेला आहे. तर भानकसचा अर्थ होतो बहिणीचा मुलगा, बहिणीचा मुलगा. बहिणीचा मुलगा. त्याला त्या कालखंडामध्ये आपल्या प्राकृत भाषेमध्ये भानकस बोललं जायचं. भानकसच्या नंतर नदापुतीस, नदापुतीस. नदापुतीचा अर्थ काय होईल? तर नंदा हिचा मुलगा. नदा नंदा, पुतीस मुलगा, म्हणजेच नंदा हिचा मुलगा. नंदा हिचा मुलगा. नंदा हिचा मुलगा. त्यानंतरचा शब्द येतोय सातिमितस, त्यानंतरचा शब्द आहे सातिमितस. सातिमितस, सातिमितसचा काय होईल शब्द? तर हे व्यक्तीचं नाव आहे आणि याचा अर्थ होतोय सातिमित्र. सातिमित्र. त्यानंतरचा शब्द आहे माता पितूय, माता पितूय. माता पितूयचा अर्थ काय होतो? आई वडील. माता पितूय म्हणजे आई वडील. आई वडील. त्यानंतरचा शब्द आहे थबो, थबो म्हणजे स्तंभ. स्तंभ. आणि त्यानंतरचा शब्द आहे दानम, मूल. तर
हा कॉमन शब्द आहे. तर अशा प्रकारे आपण आजचे मराठी अर्थ काय होत आहेत ते अभ्यासलेलं आहे. तर आपण आता या शिलालेखाचा मराठी अर्थ काय होतोय ते अभ्यासूया. मराठी अर्थ. तर या शिलालेखाचा मराठी अर्थ काय होईल? नालासोपारा येथील नालासोपारा येथील येथील आपला मामा आपला मामा कोण आहे? आपला मामा तर तो भदंत धमुतरियान. कोण आहेत? भदंत धमुतरियान म्हणजेच धमुतरीय. आपला मामा कोण आहे? धमुतरीय यांच्या आदरार्थ यांच्या यांच्या आदरार्थ त्यांची शिष्या यांच्या आदरार्थ शिष्या शिष्या आणि बहीण नंदा आणि बहीण नंदा हिचा मुलगा आणि बहीण नंदा हिचा मुलगा कोण आहे? तर तो सातीमित्र सातीमित्र याने आपल्या आई वडिलांच्या बरोबर आपल्या आई वडिलांच्या आई वडिलांच्या बरोबर काय केलेलं आहे? तर स्तंभाचे धर्मदान दिलेलं आहे. कशाचे? स्तंभाचे. धम्मदान दिले. तर अशा प्रकारे या शिलालेखाचा हा मराठी अर्थ होतो. आणि आजचे आपले 2 शिलालेख अभ्यासून झालेले आहेत. तर आपला हा वर्ग आज इथेच समाप्त करत आहोत. जय भीम. नमो बुद्धाय.